नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हायकमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आलं आहे। पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षाची धुरा सोपवली जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। याची काँग्रेसकडून दखल घेण्यात आली आहे। परिणामी महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पदावर पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागू शकते। भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठी हार मानावी लागली। काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून याची दखल घेण्यात आली असून त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या नेतृत्वात बदल करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीला बोलवण्यात आल्याची माहिती आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार नसल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यासाठी फारसे उत्सुक नसल्याचं शरद पवार गटातील बड्या नेत्याने सांगितलं आहे। ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी काँग्रेसला संवाद ठेवण्याची विनंती केली आहे। संवाद तुटला तर कुठलीही आघाडी यशस्वी होत नाही असा सल्ला राऊतांनी काँग्रेसला दिला आहे। विधानसभा निवडणुकीनंतर एकदाही मवियामध्ये संयुक्तरित्या बैठक झालेली नाही। विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यांच्या कारणाचा शोध घेण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन चर्चा केली नसल्याचं दिसत आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत मविया एकत्र लढणार की नाही याबाबत संशयता आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।